आता हास्य कलाकाराचे मिमिक्री शो येत असतात. आता संजय राऊत स्वतः पण असं काहीतरी मिमिक्री स्वतःचाच उद्धव ठाकरेवर करत असतात. अरे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवे वस्त्र परिधान केले. सोनिया अंबाची जय जयकार, सावरकरांना शिव्या घालणारे, राहुल गांधी आणि सोनिया गांधीची जय जयकार करणारे, आणि आता त्यांना राम आठवला. हो बरोबर आहे, कारण की त्यांचं सरकार गेलं म्हणून लोकांनी आता कायमचं राम राम उद्धव ठाकरे सेनेला करण्याचा निर्धार केला आहे. रावण सेनेने किमान रामाचं नाव घेताना तर थोडी आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरे सेनेनी फक्त लूटमार करण्याचं काम कोविड काळात केले. आदित्य ठाकरेने उद्धव ठाकरे यांचे सहकारी संजय राऊत होतो, सुजित पाटकर होतो, की पुण्यशाळी पारेख चार्टर्ड अकाउंटंट होतो, सूरज चव्हाण होतो, रोमिल छेडा आणि राहुल बोम, हजारो कोटीचा घोटाळा लूटमार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाला. या सगळ्यांचा हिशोब घेणार. अरे मुंबईकरांना अडचणीत टाकण्याचं, हत्या करण्याचं पाप उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या सरकारने केलं. ऑक्सिजन मध्ये लबाडी केली, रेमडेसिवीर मध्ये चोरी केली, गरीब कामगारांची खिचडी काढली, हॉस्पिटल मध्ये घोटाळा केला, आणि याच्यामुळे हजारो मुंबईकर अनेकांचं नाहक मृत्यू झालंय, कायमचे नुकसान झालं. या सगळ्यांची भरपाई हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्या लोकांच्या परिवाराला भरपाई देऊ शकत नाही. त्यांना या सगळ्याच 2024च्या लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत त्यांना हिशोब द्यावाच लागणार. अरे मोदी समोर 48 जागा लढा आणि 48 पक्षांना एकत्रित करा, 48 लोकांना पंतप्रधान बनवण्याचा निर्धार करा, पण मोदी एक बंदा काफी है. वो बरोबर आहे, कारण की पानिपत होत आहे. उद्धव ठाकरे मोदीजींचा हात धरून लोकसभा 2019 आणि विधानसभा 2019 लढवली आणि नंतर विश्वासघात केला. आता पोटात भीती पैदा झालेली आहे की 2024 मध्ये काय होणार, म्हणून आतापासून ईव्हीएम, लोकशाही याचे मंत्र तंत्र जप करायला लागले. आता हास्य कलाकाराचे मिमिक्री शो येत असतात. आता संजय राऊत स्वतः पण असं काहीतरी मिमिक्री स्वतःचाच उद्धव ठाकरेवर करत असतात. अरे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांनी हिरवे वस्त्र परिधान केले. सोनिया अंबाची जय जयकार, सावरकरांना शिव्या घालणारे, राहुल गांधी आणि सोनिया गांधीची जय जयकार करणारे, आणि आता त्यांना राम आठवला. हो बरोबर आहे, कारण की त्यांचं सरकार गेलं म्हणून लोकांनी आता कायमचं राम राम उद्धव ठाकरे सेनेला करण्याचा निर्धार केला आहे. रावण सेनेने किमान रामाचं नाव घेताना तर थोडी त्या ठिकाणी यासाठी आमंत्रण देत नसल्याचं स्वतःची चेष्टा करून घेण्याचा शोक संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना आहे. असू द्या त्यांना स्वतःवर. अखेर घोटाळेबाजांना शिक्षा झाली. सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा असोसिएशन म्हणून होम ट्रेड घोटाळा केला होता. 2002 पासून मी त्याचा पाठपुरावा करत होतो. आता न्याय मिळाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.